नाशिकमध्ये रवींद्र एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवत 9 जणांची 13,80,000ची केली फसवणूक। एरंडेच्या घरातून बनावट नियुक्तीपत्रही जप्त। सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन द्यायला पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी। मुंबई हायकोर्टाचे सरकारला कडक शब्दात निर्देश। देशातल्या 3 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न। आसाममध्ये 85% अधिक, केरळमध्ये 78% अधिक तर पुदुचेरीमध्ये विक्रमी 89% इतकी मतदानाची नोंद। पाकिस्तानच्या मदतीनं आखाती देशातील युद्धाला आता 2 आठवड्यांचा विराम, पण पाकिस्तानचं आज इराण आणि अमेरिकेला इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आमंत्रण। इस्रायलची राजधानी तेल अविववर रॉकेट हल्ले। इराणकडून इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचाही वर्षाव। तेल अविवमधील अनेक सरकारी इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी। लेबनॉनवरचे हल्ले पूर्णपणे थांबेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार। इराणच्या लष्कराकडनं भूमिका स्पष्ट। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आता नवा पेच निर्माण। लेबनॉनमध्ये हल्ला करणाऱ्या इस्रायलला चांगलाच धडा शिकवू, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा। हे वक्तव्य कोणतंही सरकार सहन करणार नाही। आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायली पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।